महिला जमिनीच्या वादातून तक्रार देण्यासाठी आली होती। यावेळी महिलेला पोलीस स्टेशनच्या कार्यालयाच्या बाथरूममध्ये बोलवून लैंगिक शोषण केल्याचा 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कर्नाटकात खळबळ उडाली आहे। धक्कादायक म्हणजे गृहमंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच ही घटना घडल्यानं चांगलीच चर्चा रंगली आहे। पोलीस ठाण्यात हा प्रकार सुरू असताना खिडकीतून व्हिडिओ केल्यानं ही घटना उघडकीस आली आहे। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुगिरी शहरातील एका पीडित महिलेनं जमिनीच्या वादाच्या संदर्भात तक्रार केल्यानं ती डीवायएसपींच्या संपर्कात आली होती। गुरुवारी ही महिला तुमुकूर येथील रामचंद्रप्पांच्या कार्यालयात गेली असता ही घटना घडली। या ठिकाणी डीएसपीनं तक्रार ऐकण्यासाठी केबिनमध्ये बोलावलं। यानंतर तो महिलेशी अश्लील बोलला। महिलेला त्याच्या केबिन शेजारील बाथरूममध्ये नेले। डीएसपीनं महिलेचे कपडे खेचले आणि तिच्यासोबत गैरवर्तन सुरू केलं। व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला खालून वर येताच तिची नजर खिडकीमधील व्हिडिओवर पडते। डीएसपी आणि महिला पळून जातात आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्तीही पळून जाते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे। पवागडा शहरातील पीडित महिलेनं पोलिसांशी संपर्क साधला आणि सांगितले की पदाचा गैरकायदा घेत कृत्य करण्यास भाग पडले। महिलेसोबत असलेल्या एका नातेवाईकांना या घटनेची गुप्तपणे रेकॉर्डिंग करून व्हिडिओ ऑनलाईन प्रसारित केल्याचा संशय आहे। दरम्यान डीएसपीच्या मागणीला कंटाळलेल्या महिलेनं तिच्या नातेवाईकासोबत हा व्हिडिओ स्वतः बनवलाय अशी चर्चा सुरू आहे।